अस्सलाम नमस्कार, कसं काय मित्रमंडळ, तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या न्यू ब्लॉग सोबत। तर आज मी आलेलो आहे मॉलमध्ये। आम्ही चाललो आहे मित्रांसोबत ट्रिपवर चाललो मस्तपैकी एन्जॉय वगैरे करायला। आता खूप दिवस झाले आपला ब्लॉग पण आलेला नाहीये। आपला याच्या अगोदरचा एक ब्लॉग टाकत होता तो पण राहिलेला आहे, तो पण एडिट करून काही दिवसांनी येईन आपल्या ब्लॉगमध्ये। पावना डॅमकडे चाललेलो आहे आपण फिरायला, आणि काही मित्रजण आपले विमाननगरमध्ये, त्यांना पिकअप करायचं आहे आणि त्यांच्या आपण जायचं आहे। आणि तिथं अशी म्हणजे आता इथंच थंडी भरपूर आहे, त्या ठिकाणी किती थंडी असेल त्या हिशोबाने मी नाही का 2 जॅकेट घेतल्यात। हे एक जॅकेट आहे आणि अजून एक जॅकेट आहे का दुसरं। आता नवीन खरेदी केले मॉलमधून, त्यासाठीच आलो होतो जॅकेट घेण्यासाठी, कारण का तिथे थंडी मारण्याची असणार। आणि आपले जो आहे ना ब्लॉगिंगसाठी जो सामान लागतो तो सामान पण घेतलेलं आहे। बाकीचं जे काय आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो, तुम्ही फक्त पूर्णपणे ब्लॉग बघा माझा। आता मी निघालो विमाननगरला मित्रांना घेण्यासाठी। पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय जायचं नाही। लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी सुद्धा जायचं नाही, कळलं का? धमकी नाही देत, आपली माणसं जाऊ तुम्ही, हक्क आहे तुमच्यावर, तर बोलू शकतो ना मी, बरोबर का नाही? आलो आहे आपण आपल्या मित्राच्या ऑफिसच्या खाली। आता ऑफिस राहिलं बॅक साईडला, मी थांबलो इथं पार्किंग पाशी, म्हणजे आपल्या रस्त्याच्या बाजूला गाडी उभा गेलेली आहे। खूप गर्दी आहे इथं गाडी लावण्यासाठी बी। ते पण यायला लागलेत, 4ची सुट्टी झाली, त्यांची शिफ्ट संपलेली आहे। मित्रांनो आम्ही आलो पावना लेक पाशी। आता गाडी लावलेली आहे इकडं साईडला अशी लावलेली आहे, आणि इथं बाकीचे मित्र आपले कुरकुरे वगैरे बिस्किट घ्यायला गेलेले आहेत। आपण ते कामशेव लोणावळा, इथनं लोणावळा फक्त 16 किलोमीटर आहे आणि लोहगड हे 12 किलोमीटर आहे। जर इथं जायचं असतं तर हा एक मार्ग चांगला आहे, म्हणजे तुमचे 2-3 ट्रिप होत्याल इथून बी। आणि इथून आता आपल्याला जायचं इकडच्या साईडला पावना लेकला। हे सगळे जे दिसतात ना आलेले, हे सगळे फिरून आलेले पावना लेकवरून। आपण पोहोचलो आहे कॅम्पिंगच्या बाजूला। आपण गाडी लावली इथं, कारण का पार्किंगला जागा नाही आहे। हे दिसते का, एवढी पार्किंग भयंकर, हे गेट आहे आतमध्ये यायला। तुम्हाला भरपूर कव्हर करून दाखवलं असतं, पण आमचा जो शेजारचा पार्टनर आहे ना, तो पार्टनर इतका हलगर्जीपणा करतो, त्याच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायचा। माझ्या मोबाईल म्हणजे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये व्हिडिओच काढलं नाही त्यांनी, घेतलं काही। जाऊ द्या, आता काय करू, त्या मोबाईलमध्ये काढले, जेवढं होईल तेवढं कव्हर केलंय। तर आता इथं आपण मस्तपैकी कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। हे असं कॅम्पिंगचं वातावरण एकदम लाईटिंग वगैरे। इथं रात्रीच्या स्टार्टरची जेवणाची सुरुवात केलेली आहे अशी। यामध्ये एंट्री अशी आहे, मस्त वातावरण, डीजे वगैरे, आपली गँग तर खाली उभा राहिलेली आहे। आता हे असं कॅम्पिंग आहे। आपण बघायला कॅम्पिंग शेजारी असं वातावरण आहे एकदम भारी। हे तर झोकं वगैरे बसायला आहे। तर आपल्याला डेंट वगैरे भेटलेले, हे 4 डेंट आपलेत बरोबर मिडलमधले पिल्ले। तर विषय असा आहे की आम्ही आहे 7 जण। तर 6 जण असते तर कसं एका ह्याच्यामध्ये 2-2 जण बसले असते, पण 2-2 नाही। आता एका टेंटमध्ये आम्ही 3 जण बसणार आहे। तर त्यासोबत आमचं ते पार्टनर ओबेद आणि आपलं स्वराज हे आपले नवीन मित्र झालेले बरं का, यांच्या ऑफिसमधले काम करणारे। आणि आम्ही 3 जण या टेंटमध्ये राहणार आहे, एवढ्या बारक्या टेंटमध्ये 3 जण। मला वाटलं आम्ही 2 जणच बसणार आहे, पण या तिसरा पार्टनर वाढलेला आहे, तर त्यामुळं ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आज। तर आज असं लोकेशन आहे, असं टेंट आहे। हे मग बॅडमिंटन वगैरे सर्वजण खेळतात इथं। आता काय थंडी वगैरे नाही एवढी वाटत, कारण का मी टी-शर्टवरच आहे, पातळ टी-शर्ट आहे, तर गार वातावरण काय वाटत नाही आहे। बघू आता मिडल रात्रीमध्ये किती गार वाटते किती नाही। हे आपली छोटीशी टपरी, इथं आपण पाण्याच्या बॉटल घेण्यासाठी आलेलो आहे। मीडियम बस आहे आपल्याला। कसं आहे टेंट,
आता फुल राडा करत हो डीजे वगैरे चालू झाल्यानंतर आता जेवणाची विचार करतोय आम्ही. जेवण भेटत का नाही, मला भूक लागली कारण आम्ही जेवण केलेलं आहे ते सकाळीच केलेलं, अजून जेवण वगैरे केलेलं नाही. हा आमचा मित्र आम्हाला असंच पळवतो इकडचं तिकडं तिकडचं इकडं बाटल्या आणि गाण. कॅम्पिंगच्या मध्ये आम्हाला एक मांजर सापडलेले आणि तो खातोय बॉबी. दर दर अरे दर दर पळू नको दर ठेवतो तुला. खा तेवढं खायचं तेवढं खा. कसं खातोय. जास्त व्हिडिओ मोठा काढत नाही कारण की कॉपीराईट येईल आपल्याला, त्यामुळे आपण मोठा काढत नाही कारण बॅकग्राऊंड आवाज येतो गाण्याचा. काय लिमिटेड नाश्ता नॉन व्हेज आहे का व्हेज आहे. व्हेज आहे का बरोबर ठीक आहे चला. व्हेज आलेले व्हेज आपल्या सगळं हन पदर गेला नवर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून दांडा शिट्टी वाजली. हे आपले कोल्हापूरचे मित्र भेटलेले आहेत, म्हणजे आमचे मैत्रीण बियांच्या गावात इथे. त्यांचं तुम्ही जरा इंट्रोडक्शन सांगा बरं आपलं. I am Suhas Patil from Kolhapur. I was in Australia for the 1 year for the project basis, and right now I am working in the Tata Communication Transmission Services as a network engineer. चला मित्रांनो, पार्टी वगैरे सगळी झालेली आहे. आता वाजलेले 10:30, जेवणाची वेळ झालेली आहे. हे जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण. जो व्हेज खाणार आहे तो व्हेज खावे, ज्यांनी नॉन व्हेज खाणार आहे तो नॉन व्हेज खावे. आम्ही आता टेबल धरलेली आहे. पाण्याची बॉटल आपण घेऊ आता. प्लेट ही प्लेट घ्यायची. मला सॅलड घ्यायचे, गॅलेट घ्या. टमाटो घेतो मी, काकडी घेतो. नॉन व्हेज वाले ए मला भी जागा द्या रे. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. अरे मैं लड़की चले. लिंबू चपाती द्या. भेटूया जेवण झाल्यानंतर. बाकीची बॅग बसली आपल्या टेबल पाशी, आपण मी बसू जेवण करत. आपली बॅग इकडं. मित्रांनो सहर्ष स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. तुम्हाला सांगतो आज एक विषय असं झालाय, या आपल्या आईकडचा माणूस सापडलाय आपला. कुठला. सातारकर. नाव काय आपलं एकदा सांगा. अजय कणसे. अजय कणसे. हा नाद नाही करायचा माणसाचा. तुम्हाला कुठली बी गरज लागली, तुम्हाला पुण्यातनं मुंबईला, मुंबईतनं दिल्लीला, दिल्लीत नाही आग्र्याला जायचं असेल ना, तर तुम्ही आपल्या या माणसाला भेटायचं. तुम्हाला नंबर कमेंट मध्ये टाकून देतो. कमेंट मध्ये काय बिंदास फोन करायचं. आपला माणूस आहे. किती गाड्या आपल्याकडे. यही नहीं और सुनिए. किती. 7 गाड्या. 7 कमी नाही. तुम्हाला किती माणसं असू द्या, 10 असू द्या, 12 असू द्या, 20 असू, 50 असू द्या. गाडी जरी कमी पडली ना, आपण गाडी मागवून घेऊ. कळलं का. तुम्हाला टेन्शन घ्यायचं का नाही. टेन्शन आम्ही घेणार हो तुमचं. आम्ही घेणार. हा आपला माणूस घेणार. प्यायचं नाही फक्त. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सांगा. 92-94-38-50. इंग्लिश. आपचा नंबर आपली इर्टिगा आहे. MH12 9516. हा इर्टिगा गाडी. आणि काय देऊ का तुम्हाला. आणि हे ह्यांच्या गाडीत बसून आलेले आहेत. तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आता ड्रायव्हर हे आपले साहेब आहेत, पण ह्या ड्रायव्हरला हे मागं बसलेले होते. हे अजून एक हे पण बसलेले होते. ह्यांनी मागाशी ह्यांना विचारलं झालं का जेवण. आणि तुमच्या ग्रुप मधली श्रेया म्हणून काय यादव, ऋतुजा यादव म्हणून कुठे रे काय म्हणतात. ह्यांना असं बघतात की मी अनोळखीच आहे. ह्यांना विचारलं, नंतर इथनं तिकडे गाडी बशी गेलं ना, आम्ही गाडी बशी आलो. तर काय केलं यांनी आम्हाला विचारतात, मी ज्या पुरीला घेऊन आलोय ती पुरी मला ओळखत नाही. डोकं आदळून घेऊ का गाडीवर. असं गाडी काचावर डोकं आदळलं. काय करायचं सांगा तुम्ही. आता असल्या गमतीच्या पुरीत म्हणायचं. ज्याच्या गाडी त्यालाच ओळखत नाही. गाडी घेऊन अजून पाहुणं अजून 12 दिवस झाले. आपला विषय काय झाला. तुम्हाला ओळखलं नाही यांनी. मागाशी ओळखलं होतं का तुम्हाला ह्यांनी. आपण पाठीमागे पण ओळखलं होतं का तुम्हाला.
तुम्ही आलता तेव्हा मी ओळखलं तुम्ही ओळखलो यांनी ओळखलं का तुम्हाला अगोदर? कसं आहे पॅसेंजरला म्हणजे ह्यांनी आपला कॉल केला नव्हता, त्यांच्यात मैत्रिणी. बरोबर आहे, पण ओळखलं होतं का नव्हतं? मुद्दा काय नव्हतं ओळखलं. आता ओळखतात हो. आता विषय नाही, आता टेन्शन नाही. हा बिंदास आता एकदम गप्पा मारत जायचं. आता गप्पा मारायच्या. गाणी बंद नाही झाली पाहिजे. गाणं आपली चालली त्यांना विचारायचं. गाणी गाणी कुठली? अर्जित सिंग असतं. इमोशनल नाही, Emotional इमोशनल नाही, नाही. हृदय हाट होतं आमचं. पार्टी पाहिजे पार्टी. त्यांना विचारायचं. हे गाणी कसली लावली सांगा. हार्ट ब्रेकिंग सॉन्ग. मग तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कुणाची आठवण वगैरे नाही आली? हार्ट न तुटता पण हार्ट तुटून गेलं त्याच्यामध्ये. काय बोल तुमचा एक्सपिरियन्स सांगा. इकडे बघा. काहीच नाही का? प्यारी समझ गई. त्यांचा एक्सपिरियन्स काहीच नाही असणार, पण सांगणार नाही. एक्सप्लोर नाही करणार. तर चला मित्रांनो, आम्ही आता इथंच गमती थांबवतो. बाकीचं काय आहे ते उद्या बघू आणि आपला ब्लॉग पूर्णपणे बघायचा. कळलं? बाकीचं काय असं यांच्या मैत्रिणी उद्या ओळखी करून घेऊ. टेन्शन घेऊ नका. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. आता 12:30 वाजता एकदम लास्टच्या म्हणजे नाईट एकदम अंधारा काळोखा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मस्तपैकी एक फायर वगैरे जाळ करून सर्वजण आपले एक लाईव्ह कॉन्सर्ट म्हणून अटेंड करतात. ते तुम्हाला दाखवतो. सर्वजण आहेत तिथं. हे सर्वजण असे बसलेले तिथं. क्या बात है, काफ़ी सारी लड़कियाँ हैं। मुझे इसलिए फ़ोन करके बोले भाई बहुत लड़कियाँ हैं, जल्दी है मतलब सोना जाए पहले। रात्रीचे आता वाजले 1:30. आता आपण मस्तपैकी झोपणार ह्या टेंटच्या आतमध्ये. आता तुम्हाला सर्व गाणे दाखवले असे, पण कसं आहे कॉपीराईट बसला असता त्याच्यामुळे दाखवत नाही पूर्ण गाणे. आता झोपतो आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. फायनली आपला उबेद भाई बी टेंटमधून बाहेर आलेला आहे. उबेद भाई कशी वाटली सकाळ तुमची? चांगली चांगली आहे का? 1 डिसेंबर 1 डिसेंबर अजून लांब आहे. आला. हा आज 1 डिसेंबर. मग अरे काय मागच्या 1 डिसेंबरला आपण ॲनिमल पिक्चर बघायला गेलो. हा. फर्स्ट डे फर्स्ट शो. अरे पहिला मेमरी शार्प आहे बरं का. बदाम खात नाही तरी पण माझ्या काय लक्षात नव्हतं, तरी पण जाऊ द्या, काही विषय नाही. जे लोक पित नाही ते त्यांची मेमरी शार्प फास्ट नसते ना. आम्ही सकाळी लवकर उठून बाथरूमला गेलो. पहिलाच नंबर आमचा. डायरेक्ट गेल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो का, दोघं जण बाहेर उभा होती आणि आता आमचा उभीत उठून आलाय तर वेटिंगला 5-6 जण आहेत. लवकर उठायचे फायदे हो. सकाळ सकाळचं वातावरण नदीच्या बाजूचं एक नंबर वाटते. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे. आपलं दुर्दैव हे आहे की आपल्याला सनसेटच भेटला नाही व्यवस्थित, पण तरी पण फार डोक्याच्या वर आलेले 9 वाजलेले आहेत. 9 वाजता इथं येऊन आम्ही फोटो काढतोय. हे झाडी, ते काय डोंगर आणि काय फोटो काढणारे मित्र. थोडं लांब होय. सकाळची सुरुवात आमची पोहे आणि चहा पासून झालेली आहे. तर आम्ही सर्वजण आमच्या ग्रुपमध्ये बसलेलो आहे. पोहे कसे वाटतात तुम्हाला? कालपेक्षा जेवणापेक्षा चांगलं वाटतात? जेवण पण छान आहे, पोहे पण छान. ओके ना, सगळी क्लिअर मध्ये? हा, तुमचं काय म्हणणं? सेम ना? हो बेशी. ओके. ह्याचं तर तोंड साधारण एखादा वाकडच असतं, त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका बरं का. तुम्ही फक्त फोकस माझ्याकडे करा. माझ्याकडे फोकस करायचं, कोणाकडे बघायचं नाही. तुम्हाला चहा आणि पोहेचा मी सांगतो बरं का.
फक्त नजर लावू नका, पोट खराब होईल माझा. आपली झाली घरी जायची वेळ, कारण का 11 वाजता चेकआउट आहे. बॅग वगैरे घेतली, आता निघायचं, कारण सगळी चाललेत हळूहळू सगळे चेकआउट करतात. कोण कोण बसलेले इथं, सगळेजण चाललेले आहेत ओपन होऊन. अर्ध्यापेक्षा जास्त जण तर सगळेजण गेलेले आहेत. पोहे खाल्ले, आता सफरचंद खातोय आणि आम्ही सर्वजण घरी निघायच्या मार्गावर. हे आपली गाडी, बाकीचे गेलेत, झाले मोकळं. पण मला सांगतो, ह्या लोकेशनपेक्षा तो दिसतोय का लोकेशन, तो 1 नंबर पॉईंट आहे. कारण का नदीच बाजूला आहे. तिथं पॉईंट बघा, फुगे वगैरे दिसत आहे, तिथं DJ वगैरे लावला जातो. हे असं म्हणजे ते लोकेशन एक मस्त वाटते. आता ते नाव काय मला दिसत नाही आहे. हे आमचं एवढंच होतं इथून तिथपर्यंत, पण मज्जा भरपूर आली बरं का. सफरचंद खास खास. चला आता आम्ही आलेलो आहे आमच्या घरी. ही लावली गाडी पार्किंगमध्ये. आता पार्किंगमध्ये लावून बाकीचे मित्र जे आहेत त्यांना विमाननगरला आणि एकाला खराटीमध्ये सोडलेले. तिथून आपण डायरेक्ट घरी आलेलो आहे. व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही, डायरेक्ट उतरले की डायरेक्ट ते निघाले आपापले. सगळीजण वैतागले होते, कंटाळलेले होते गाडी चालून. मी तर लय वैतागलो होतो, त्यामुळे कॅमेरा बी काढला नाही, काही नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला असेल तर मला नक्की सांगा.